याच दरम्यान मंगळवारच्या दिवशी कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद फसलेला दिसला। कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाला फसवण्याचं कारण त्यांचं स्वतःचंच वक्तव्य ठरलं। आमदार अपात्रतेचा वाद त्यांनी उकरून काढला, मात्र तो वाद आता अस्तित्वातच नाही असं म्हणत न्यायालयानं ठाकरेंचा दावा उडवून लावलेला आहे। ठाकरेंचं न्यायालयामध्ये पालुपद अपात्रतेच्या संदर्भात सुरूच राहिलं। निवडणूक आयोगाच्या नंतर राहुल नार्वेकर हे आता ठाकरेंच्या निशाण्यावर आहेत। अध्यक्षांच्या कारभारावर संशय व्यक्त करण्यात आलेला आहे। युक्तिवादात काय म्हटलं गेलं आजच्या दिवशी ते पहा। कपिल सिब्बल असं म्हणते झाले की 2018च्या घटनेनुसार निर्णय घेण्याचे सर्वाधिकार हे ठाकरेंकडे आहेत। फुटीर गटाचं विलीन होणं समजू शकतो, पण फुटीर गटानं मूळ पक्षावर दावा करणं चूक आहे। आमदार संख्येच्या आधारे आयोगानं जो निर्णय दिला त्यावरही सिब्बल यांनी आक्षेप नोंदवला। आंधळेपणानं अध्यक्ष निर्णय घेऊ शकत नाहीत असं सिब्बल म्हणाले। विधानसभा अध्यक्षांनी फक्त विधिमंडळात बहुमताचाच विचार केलाय असं सांगत असताना सिब्बल म्हणाले की आमदार अपात्रता प्रकरणावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत, मात्र न्यायालयानं त्यांचा हा दावा खोडून काढलेला आहे। अपात्रता प्रकरण आता सक्रिय राहिलेलं नाही असं म्हणून न्यायालयानं सिब्बल यांची चूक दाखवून दिली। सिब्बल म्हणाले ठाकरेंकडे 55 आमदार होते, त्यातले फक्त 39च शिंदेंकडे गेले। एक प्रकारे फूट कशी झाली ते सिब्बल यांनी मान्य केलं। अध्यक्षांच्या अधिकार क्षेत्राबाबत ते बोलले। तसंच पक्षादेश जारी करण्याचा अधिकार हा ठाकरेंकडे आहे, शिंदेंकडे नाही असंही ते सांगतायत। संसदेमध्ये पक्षनेता निवडण्याचा अधिकार ठाकरेंना आहे, शिंदेंना नाही असं सिब्बल म्हणाले। राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष हे वेगवेगळे असतात असं सिब्बल सांगू इच्छित आहेत। त्यांनी पुन्हा एकदा हा सगळा मुद्दा मांडत असताना गोगावले कोणत्या कायद्यानुसार प्रतोद झाले असा सवाल उपस्थित केला आणि ते कुठल्या पक्षाचे प्रतोद होते हाही प्रश्न विचारला। शिंदेंसोबत गेलेले नेते अपात्रच आहेत असं सांगितलं आणि शिंदेंना मुख्य नेता केलं हे आयोगाला कळवलं का असा सवाल उपस्थित केला। मुख्य नेता पद घटनेत आहे का असा सवाल सिब्बल यांना न्यायालयानं विचारला आहे। आमचे सहकारी आणि प्रतिनिधी मनोज भोयर आता आपल्यासोबत जोडलेले आहेत। मनोज, या संपूर्ण न्यायालयाच्या सुनावणीवर आपलं दिवसभर लक्ष होतं। सिब्बल यांनी ज्या वेळेला आमदार अपात्रतेचा मुद्दा काढला त्यावेळेला तो मुद्दा न्यायालयानं खोडून काढलेला आहे। संपूर्ण रचना ही याच एका मुद्द्याच्या भोवती फिरत असताना जर न्यायालय आता आमदार अपात्रतेचं प्रकरण अस्तित्वात नाही म्हणत असेल तर ठाकरेंच्या दाव्याचा बंगला पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल का? मुळात कसं असतं की एखादा युक्तिवाद जोरदारपणे गेल्यानंतर त्याचा कॉग्निझन्स कसा घेतला गेला, त्याला मानलं गेलं किंवा नाही, स्वीकारलं गेलं किंवा नाही, या संदर्भात आपल्याला खरं तर निकालानंतरच कळतं बऱ्याचदा। पण आता यावेळेला असं होतं की मध्ये मध्ये सुद्धा न्यायालय आपली टिप्पणी करत असतं, प्रश्न विचारत असते, त्यावरून न्यायालयाचा रोख आपल्याला साधारणतः कळतो। पण 10व्या अनुसूचीचा दाखला जोरकसपणे आक्रमकपणे देण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल जो करतायत आणि त्यावरून आपल्याला दिसतं की अध्यक्षांवरच आता निशाणा साधला आहे। कारण 10व्या अनुसूचीचा आधार घेत सिब्बल यांनी सांगितलं की 2/3 आमदारांचा गट जर वेगळा झाला तर त्याला मर्जर करावं लागतं, म्हणजे दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागतं, ती फूट नसते। पण तसं काही शिवसेना शिंदे गटानं दुसऱ्या पक्षामध्ये स्वतःच्या पक्षाचं विलिनीकरण केलं नाही। त्यामुळे हे अत्यंत चूक आहे आणि कायद्याच्या चौकटीत पूर्णपणे हा निर्णय जो होता तो विधानसभा अध्यक्षांचा तो अत्यंत चूक होता असं म्हटलेलं आहे। आणि शिवाय विधानसभा अध्यक्षांनी 2018ची घटना लक्षात घेण्याऐवजी 1999ची घेतली आणि त्यानुसार तो निर्णय दिला, हे सुद्धा अत्यंत चूक आहे, त्यावर आक्षेप घेतला। आता सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या निर्देशानुसार दोन्ही गटांच्या संमतीनं सादर झालेला ही घटना आता ही मान्य होईल किंवा नाही असे काही मुद्दे होते। अर्थात याला उत्तर शिंदे गटाकडून दिलं जाईल, त्याची आपण सर्वजण वाट बघतो। मनोज, वेळ मर्यादेमध्ये मला आपल्याला थांबावं लागतंय, माफ करा। येत्या दिवसांमध्ये ज्या वेळेला शिंदेंचा वकील युक्तिवादासाठी येईल त्यावेळेला आपण परत एकदा भेटू। तुर्तास धन्यवाद।